मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांची माफी मागेन की मी खूप घाई करतो आहे, पण राजकीय कार्यकर्ता असू दे किंवा नागरिक असू दे, त्याला आपल्या कुटुंबाकडेही लक्ष द्यावं लागतं. किंवा खूप हेवी राजकारण करणाऱ्यांनीही आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिलं तर सर्वसामान्य नागरिकाला बरं वाटतं. राजकारणी करतात घराकडे लक्ष देतात. तसं मी येणार आहे तिथे म्हटल्यानंतर तुळजापूरला आपल्याला देवीच्या दर्शनाला जायचं समजलं. मी मुंबईवर येणार होतो तेव्हा मी त्याला म्हटलं की कोल्हापूर तुळजापूरला पोहोच. मी सिद्धेश्वर कोल्हापूरला उतरून बार्शीला राजवून कार्यक्रमात तुळजापूरला धाराशिव मागे म्हणजे ट्रेन 1 तास लेट आहे. आणि त्यामुळे थोडा मला प्रयत्न असा आहे की ती पोचता पोचता मी पण पोहोचतो. समुद्रामध्ये वाट बघायला थांबेल, पण तिथे समुद्राचा कधी कधी जास्त फायदा घेतो, खूप प्रवास करत असतो. तर मी याच्याबरोबर की डायरेक्ट खूप वास्तविक मी बोलतो आणि सन्मान करणं महत्वाचं आहे. पेटे बांधण्याचं काम चालूच आहे. एक जोडून आलेला जो आहे तो नगरपालिकेत जोडून आलेला असू दे, मार्केट कमिटी जोडून आलेला असू दे, जिल्हा परिषद जोडून आलेला असू दे, पंचायत समिती जोडून आलेला असू दे, त्या प्रत्येकाचा पिढा बांधला जावा असा माझा आग्रह माझ्याकडे होता. ते पेढे बांधण्याचं काम सुरू आहे. प्रत्येकाला मी खूप चांगली प्रेझेंट आलेली आहे. तिथे आल्यावर तो आणायचा मी एकाला गेलो होतो की या उन्हाळ्यामध्ये खूप तुम्ही फिरणार तर थंडगार पाणी अशी बॉटल आपल्याला हवी. एक चांगली सकाळी पाण्याचं पाणी किंवा फ्रीजमधलं पाणी घेतलं तर दिवसभर थंड राहील अशी पाण्याची बॉटल मी देतो की तुम्हाला प्यायला मिळेल आणि विरोधकांना पाणी पाजायला करतो. हे राजाभाऊ पाजलं जाणार. राजाभाऊ हे महाराष्ट्राचं असं व्यक्तिमत्व आहे की जे यशाने भरून जात नाही आणि पराभवाने खसत नाही. म्हणजे तो कधी आमदार असतो कधी आमदार नसतो, पण त्याच्या ऍक्टिव्हिटीवर त्याच्या लोकांसाठी काम करण्यामध्ये फरक पडत नाही. मतं न दिलेल्यांना तो पूर्णच येतो करत नाही. शांत लोकांनी करतो चेहऱ्याचं दाखवत नाही. सगळ्यांचं या तुमचं गैरसमज तुम्ही मत दिलं नसेल, पण आता तुमचा गैरसमज दूर झालाय, चांगला आहे. असं सगळ्यांशी जो प्रेमाने वागतो अशा राजाभाऊ की ज्याला देवेंद्रजी खूप मित्र मानतात आणि राजाभाऊ जे जे काम घेऊन जातात राजाभाऊला देवेंद्रकडे जायला अपॉइंटमेंट लागत नाही. देवेंद्रजी राजाभाऊला गरजेमध्ये या असं महाराष्ट्रामध्ये खूप वर्षांनी असं झालं की देवेंद्र फडणवीस नावाचं नेतृत्व पुढे आलं की त्यांनी विकास प्रश्न केला पण विरोधकांना त्यांची जागा पण लागली. आणि राजाभाऊचं त्याचं 100% आहे की कधीच ते यशाने भरून गेले नाही. त्यांची बॉडी लँग्वेज कधी बदलली नाही आणि कधीच ते अपयशाने पोचून गेले नाही. दगा नुसता आणि सरकार गेलं 161 जागा आपल्याला लागल्या. भारतीय जनता पार्टी 105 आणि शिवसेना धरून उद्धवजी शिवसेना धरून 161 जागा होत्या. 29 अपक्ष होते म्हणजे डायरेक्ट संख्या 190 झाली. असं असताना सुद्धा उद्धवजींनी वेगळी वाट पकडली आणि काही त्याची रिॲक्शन दिली. विरोधी पक्ष नेता झाले, लोकांचे प्रश्न घेऊन भांडले, अचानक चमत्कार झाला. एकनाथजी तिथे राहून त्यांची घुसमट होती, ते बाहेर पडले. एकनाथजी मुख्यमंत्री झाले. तर तुम्ही सांगा की राज्याचा मुख्यमंत्री 5 वर्ष झालेला माणूस यशस्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व्हायला लागल्यानंतर त्यांनी केवढी रिॲक्शन द्यायला पाहिजे. त्यांनी आनंदाने स्वीकार बस एकनाथजी धाडस केलं ते मुख्यमंत्री. पुढे जाऊन 24च्या निवडणुकीत बीजेपीला चांगलं यश मिळालं, 132 जागा आल्या. आणि त्यामुळे आम्हा सगळ्यांचे नेते आम्ही बीजेपी झाला. तर तो 2 वर्ष उपमुख्यमंत्री होता, तर तो उपमुख्यमंत्री एकनाथजी पण मांडला. अमितभाई मोदीजी असं व्यक्तिमत्व झालं की कोणी दिसत आहे. तर देवेंद्रजींचं व्यक्तिमत्व म्हणजे राजाभाऊ ते देशाने निवडून जात नाही, अपयशाने फसून जात नाही, कोणावर कोणावर मनात राग ठेवत नाही. देणे वाले का
तास लागतो मला फक्त आलो तर निम्म मी गाडीने जातो. गाडीचे कुठल्याही प्रवासात गाडीचे आवडून खाली जाणार पण ती गाडी देणार. त्यामुळे राजाभाऊने जेव्हा म्हटलं एवढं मोठं यश मिळालं आहे, 70,000 मिळाला पाहिजे, त्यामुळे सगळी वेळेची उदाहरणा बघून सुद्धा मी आज ते घेणं मान्य केलं. आणि तो आग्रह असतो की लोकांना नंतर भेटा, पहिले भगवंताला भेटा. मी खूप वेळा झाला उशीर झाला मी इथे येतो लोकांना मोकळं करू, नाही भगवंताला भेटल्याशिवाय जायचं. आता प्रश्न आला की भगवंताकडे काय मागायचं, तर मी भगवंताकडे असं मागितलेलं आहे की एप्रिलमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात विधान परिषदा एप्रिलमध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यसभा विधान परिषद मोठ्या प्रमाणात आहे. भगवंताला असं म्हटलं की बाबा राजा राऊत हा अतिशय कर्तृत्ववान माणूस, गैरसमजाने पाडलं, त्यांनी पाडलं त्याने प्रश्न करतो नंतर करून द्या प्रश्न करून काय तर त्याला पुन्हा एकदा आम्हाला विधानसभेत न्यायचं आहे. माननीय देवेंद्रजींचा अधिकार आहे त्यामुळे मी दिली नाही तर देवेंद्रजींचे अधिकार तुम्ही काढून घेतो. देवेंद्रजींचा अधिकार आहे. भगवंताला प्रार्थना केली की देवेंद्रजी ह्याला विधानसभेत देऊ दे. भगवंताला असं म्हणलं की ते झालं तर मी पुन्हा येईल आणि तुझी पूजा जी काही तिथल्या महिला पुरोहित त्यांना काय नमस्कार करायचं म्हणाले की पुन्हा दर्शनाला येतो ना आणि काय म्हणू पूजा करणार. म्हटलं ठीक आहे. राजा राऊतला अंगणात करण्यासाठी उद्या पूजा करण्याचं म्हटलं दिवसभर आल्यानंतर भगवंताच्या मंदिरात येणारा प्रसाद वाटत तर ते पण मी जोडेल इतकं मनापासून आपलं सगळ्यांचं प्रेम आहे. आणि बरोबर हे म्हटलं की राजा राऊतच्या माध्यमातून लोकांची सेवा होते, राजा राऊतच्या माध्यमातून ह्या भागाचा विकास होतोय अशी मी प्रार्थना केली. कार्यक्रमाला व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत. प्रामुख्याने आपल्या नगराध्यक्ष आहेत सौ तेजस्विनीताई प्रशांत कत्ले, उपनगराध्यक्ष आहेत रोहित रमेश पाटील, जिल्हा परिषदेकडून आलेले दीपक वैद्य आहे, रेश्माताई देवेंद्र डोके आहे, भारतीताई मदन दराडे आहे, नंदकुमार दत्तात्रय काळे आहे, सुजाताताई धनाजी देवपुडे आहेत, सोनालीताई महेश बोते आहे. असे पंचायत समिती सदस्य 12 आहेत. मीनाक्षी मुरलीधर नवले आहेत, सुरेखाताई वालचंद मुंडे आहेत, शरद वसंत बसवंत आहेत, किरण श्रीमंत गुडे आहेत, ऐश्वर्याताई रणजित महानवर आहेत, संजय आकाशसाहेब फड आहेत, राजेंद्र पांडुरंग सुरवसे आहेत, भीमा धर्मा गव्हाणे आहेत, विमल रामलीन काटे आहेत, संतोष चंद्रकांत निंबाळकर आहेत, जयमालाताई भाऊसाहेब जाधव आहेत, सविताताई विश्वनाथ सावळे आहेत. इकडे मार्केट कमिटीला 18 जण निवडून आलेले आहेत. सभापती विजय तुकाराम गरड आहेत, उपसभापती सज्जन बाबा शिवाजी गायकवाड आहेत, प्रभाकर रंगण डबे, सुरेश कांशीवर गुंड, यशवंत गौरव माने, अभिजित अरुण कापसे, रघुनाथ बाप्पासाहेब साळुंके, मनीषादेवी कागदे, सुमनताई वसंत पाटील, संजय कुमार माळी, रामेश्वर प्रकाश पाटील, केदारी रामभाऊ गायधळ, अभित रामदेव बारामुळे, सतीश अशोक हनुमंते, सचिन भाऊसाहेब देवुटे, भरतेश रवींद्र गांधी, प्रवीण मारुती गायकवाड, गजेंद्र वासुमुक्ते. एवढ्या जणांचा सत्कार असल्यामुळे थोडा जायची गाडी असल्यामुळे मी म्हटलं की पेटेचं पाण्याचं काम चालू आहे आणि प्रेझेंट सुद्धा सगळ्यांची नावं एकदम वाचली जाते. व्यासपीठावर सगळ्यांच्या हातात एक प्रेझेंट असेल, त्याच्यासमोर तो एक त्याला प्रेझेंट देईल. सगळ्यांना समान प्रेझेंट असल्यामुळे एकाला चांगलं केलं एकाला वाईट केलं असं ते होणार नाही. असे सर्व व्यासपीठावर मान्यवर निवडून आलेले सगळे सदस्य, नगरपालिकेचे सदस्यांची पण नावं वाचली पाहिजेत. नगरपालिकेचे सदस्य, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष नाव मी वाचलं, पण त्या व्यतिरिक्त विजय राऊत, माळी, सुनीताताई रामनाथ धोणे, अर्चनाताई जितेंद्र वारसकर, श्री अबोल चव्हाण, उर्मिलाताई राणा मोहिते, शमाताई दिलीप रिकिवे, राजू दत्तात्रय बोंबणे, श्री संजय काकडे, सुधाताई श्रीधर राळे, सुजाताताई तुळशीदास मस्के, आवेदा नित्याश कांबोळी, श्री स्वप्नील तुळशी, श्रीमती उर्मिलाताई अनंत मुळे, भागीरथीताई किशोर कुंभके,
घ्यायचं ध्यान धीराने घ्यायचं असतं, लोकांमध्ये राहायचं असतं, लोकांना कशाला होतो आणि लोक बोली करतात. आता बघ प्रदेश काय झालं की ग्रामीण भागामध्ये 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समित्या रांगेने निवडून आल्या. 57,000 मतं जास्त मिळाली. शहरामध्ये 23 सदस्य निवडून आले, मार्केट कमिटीमध्ये 18,000 निवडून आले. त्याला म्हणतात रात्री नंतर दिवस येतो. परमेश्वराला तुम्ही पक्ष घेतो की गमतीने एका शहराचा महापौर परवा घोषित केला, त्याचे 3-4 दिवस त्याचे फोनच आले. परमेश्वराने माणसाला अडचणी त्यासाठी निर्माण केल्या की सारखी देवाची आठवण यायला पाहिजे. तर जर अडचणी नाही आल्या तर तो निवांत. तसं राजाभाऊसारखे माणसं सुद्धा लोकांमध्ये ठीक राहावी, यश सदा सर्वकाळ, अपयश सदा सर्वकाळ असं कधी मानलं जाऊ नसतं. आणि त्यामुळे मी राजाभाऊंचं आणि तुम्हा सगळ्यांचं मला अभिनंदन करतो. राजाभाऊंनी मग मी आणलेल्या निरीक्षण यादी झाली. मी त्यातल्या भविष्याबद्दल थोडं बोलतो आणि माझं थोडंसं बोलतो. राज्यामध्ये देवेंद्रजींसारखं मुख्यमंत्री नेतृत्व आहे, एकनाथजींसारखं अतिशय प्रभावी माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असणारं एक उत्तम नेतृत्व आहे. आणि आपलं दुर्दैव जायला नको होते, कोणी अपेक्षित पण नाही झालं. पण मग कधी माणूस गेला तरी गाडा चालूच करावा लागतो. तर वहिनी सुरेंद्र वहिनी आता मुख्यमंत्री झाले, असे देवेंद्रजी, एकनाथजी आणि सुरेंद्र वहिनी यांनी ठरवलं की महाराष्ट्रामध्ये समस्या शिल्लक. आता हे मूळ कोणी ठरवलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रयतेला कधी मोर्चा करावा लागला, उपोषण करावं लागलं, घेराव करायला लागला. आज काही शिवाजी महाराजांना घेराव मला शेजार पाडलं नाही. आता शिवाजी महाराजांना रयतेचं मनात लागलं. त्यामुळे शिवाजी महाराज स्वतःहून अनेक गोष्टी रयतेला देत रयत ही एका बाजूने मुस्लिम आक्रमणापासून मुक्त केली आणि दुसऱ्या बाजूने सर्वसामान्य माणसाला सुखी केलं. पुढे जाऊन शाहू महाराज, आज आपण आरक्षणासाठी लढतोय, मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, जनगणना आदिवासी आरक्षण मिळालंच पाहिजे. पण शाहू महाराजांच्या काळात 1902 साली त्यांनी आरक्षण दिलं. आणि ते आरक्षण मराठा समाजाला दिलं असं नाही, तर महिलांना बरोबरीचं स्थान शाहू महाराजांनी दिलं. आता म्हणतो महिलांना बरोबरीचं स्थान. शिक्षणाचा कायदा असा केला की जर शाळेत पूर्ण गेली नाही पालकांना दंडासाठी. आता आपण म्हणतो की सर्व प्रमाणात शिक्षण मिळालं होते, काय झाला? 1902 शाहू महाराजांनी केला की मुलं शाळेत गेली नाही तर पालकांना दंडासाठी. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचे वंशज आम्ही सगळे प्रामुख्याने देवेंद्रजी, एकनाथजी असल्यामुळे त्याने ठरवलं की महाराष्ट्र विकास कसा करायचा. MIDC किती द्यायची, दूध कुठे आणायचे, शेतीला पाणी किती द्यायचं, पिकांना भाव कसे द्यायचे, खूप विचार केला. आता ही काय निवडणुकीची सभा नाही, पण तुम्ही काय हवंय ते कागदावर उभारलं पाहिजे ना. ज्याला इंग्लिश म्हणतात विजन, मराठीत दृष्टी, तुमची विकासाची दृष्टी पाहिजे. आपल्याकडे काय झालंय, वर्षानुवर्ष काँग्रेसच्या राजवटीमध्ये विकास म्हणजे काय? रस्ते. विकास म्हणजे काय? नळाला पाणी. विकास म्हणजे काय? गटर, सांडपाण्याची निर्गम, बरंच प्रश्न नाही. पण विकास म्हणजे माणसाचा विकास. माणसाचा विकास करायचा असेल तर शेतीला मिळाला पाहिजे, पीक चांगलं आलं पाहिजे, पिकाला भाव चांगला आला पाहिजे, बियाणं. गेल्या 11 वर्षात त्या महाराष्ट्रामध्ये खतांसाठी मारामार नाही झाला. शेतकरी बंधू बरेच कार्यक्रम झाले. 2014 मोदीजी पंतप्रधान होण्याच्या आधी खतासाठी रांगा लागायच्या, गोळीबार होत मेले खतासाठी. गेल्या 11 वर्षात खतासाठी रांग नाही, बियाण्यासाठी रांग नाही. का तर मोदीजीने ओळखलं की त्याला बियाणं द्या, त्याला खतं द्या, पाणी द्या, तो उत्पादन चांगला आणतो, त्याला भाव द्या, किंवा त्याला अनुदान द्यावं लागत नाही. माझा शेतकरी अनुदानावर जगणारा नाहीये, पर्याय अनुदान घेतो. तो स्वाभिमानी आहे. मी बायको पोरं
कष्ट करणार, कष्ट करण्याचं काम तर द्या. मग मोदीजींनी त्याला दर 4 महिन्यात 2000 द्यायला सुरुवात केली. देवेंद्रजींनी दर 4 महिन्याला शेतकऱ्याला 12,000. किती लोकांना? देशात 12 कोटी लोकांना. का दिले? तर बियाणाने खतं घ्यायला पैसे नसतात. मी 2.5 एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा त्या 2.5 एकर मध्ये भरणार वयाच्या 10व्या वर्षी माझे वडील मुंबईला पळून गेले. त्याला 800 रुपये कामाला लागले. पण मग नंतर जेव्हा ते लग्न झालं, आम्ही मुलं झालो, आपण मी म्हणत घेऊन जायचे गावी. सकाळी 10 वाजता माझ्या काकाला मी आवाज गेला. खताचा तो आणायचे कोणाला ते 500 रुपये पैसा बघायला गेले. हे जे म्हणतात ना महाराजांनी काय होता त्यांना म्हणा की गावाचा माझ्या आवाला 2 तास 4 घरी ते 500 देतोच का रे, ते 500 देतोच का रे, 500 मिळायचे मग खाता होता. ते म्हणजे नव्हतं 12,000 झाले, 500 काय 12,000 गेले. घ्या ना खता पाणी मी द्यायला बसलोय, मग शेतमालाचा तुला भाव मी द्यायला बसलेला आहे. मला सांगा हा वेट आपला साखरेचा म्हणजे ऊस उत्पादक क्षेत्र 14 पासून FRP देता आले नाही असं फार कमी करण्यात झालं का? तर इतिहासात पहिल्यांदा मोदीजींनी साखरेचा भाव बांधून दिलाय. 31 खाली साखर होते की 14 ते 16 ते सगळे कारखान्याकडे वाढले. ते म्हणाले की 2900 रुपये FRP द्यायची, साखरेचा भाव 1900. ते कारखाना होता मोदीजींनी ओळखलं आणि त्यांनी काय केलं 7 वर 3100च्या खाली विकायची नाही, त्याच्या खाली विकली त्याला शासन 3100 कारखान्याला काय FRP द्यायला. इथून काय जबरदस्त पेट्रोल डिझेल आहे, पण पेट्रोल डिझेल मिक्स केल्यानंतर काही गाड्या प्रॉब्लेम येत नाही. मग कारखानदाराला साखर काढणं बंद करायला लागला. काही जणांनी मशीन अशी डेव्हलप केली, जेव्हा साखरेची डिमांड येतं साखर करायची त्या कारखान्यामध्ये डिमांड संपली की तुला पडत कारखान्याकडे पैसा शेतकऱ्यांना बिल द्यायला लागला. हा विचार प्रत्येक मोर्चा नाही काढला, पण आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत की ज्यांना रयतेच्या मनात येतं आणि म्हणून रयतेने आपल्याला काय हवं आहे त्याची यादी केली पाहिजे. आई सुद्धा मूल खेळत असलं तर लक्ष देत नाही, ते रडायला लागलं की मग त्याला दूध देते, जवळ घेते. तसं नगरपालिकेच्या नगरसेवकाने, जिल्हा परिषदेच्या सदस्याने, पंचायत समितीच्या सदस्याने नेमका आपल्याला विकास म्हणजे काय करायचा आहे याला म्हणतात मास्टर प्लॅन. तर त्या एजन्सी जोडा की एजन्सी तुम्हाला आपण देते की हे रस्ते केले ना तर ट्रॅफिक कमी होईल, ते फ्लायओव्हर ब्रिज करूया, मग फ्लायओव्हर ब्रिज करत असताना खाली अंडरपास करूया, म्हणजे काही लोक जमिनीच्या खाऊन जातील, काही लोक जमिनीवर जातील, काही लोक उंचीवर जातील. तुम्ही विचार केला, निवेदनामध्ये मांडला, राजाबरोबर देवेंद्रकडे गेला, ते बसले सही करायला. राज्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खूप सुधारत आहे. विरोधकांना काही नव्हतं, मी आता एवढं टेक्निकल समजून सांगतो, पण एकच समजून सांगतो की ज्या अनेकांकडे लाख 2 लाख कोटी रुपये द्यायला आहे, ज्याला आपण फायनान्शियल इन्स्टिट्यूशन वित्तीय संस्था त्या निर्णय काढायला तेवढ्या की आम्हाला तुम्हाला पैसे देतो तसे घेता येत नाही ना. तर देवेंद्र खूप हुशार आणि युक्ती काढली की फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे बँक करते यानी कॉन्ट्रॅक्टरची गिळत 6 महिने कॉन्ट्रॅक्टरने त्यांचं व्याज 10% द्यायचं, बँकेचं 14%. 6 महिन्यानंतर समजा सरकार बिल देऊ शकले नाही तर सरकारने द्यायचं. शक्यतो सरकारने 6 महिन्यात द्यायचं, म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूटला पुढे जावं. याला वेळेत पैसे मिळाले 10%ने, अशी एक नवीन युक्ती कॅबिनेटने मान्यता घेतली आता. मग आता खूप मोठा पैसा असा आला की ज्या सरकार पैसे टाकणार नाही, कॉन्ट्रॅक्टर काम करेल, फायनान्शियल इन्स्टिट्यूट त्याला पैसे देईल, त्याचा बिल सुद्धा टाकेल, 6 महिन्यापर्यंत कॉन्ट्रॅक्टर व्याज भरेल, पण बाहेर 14% 10% भरेल. 6 महिन्यात सरकार देईल तरी 6 महिन्यात सरकार व्याज देईल. अशा आणखी 10 युक्त्या आहेत की त्याला सांगत बसत नाही. मुद्दा एवढा की आता सरकारकडे पैसे खूप आहेत, तुम्हाला मागता येतात तरी हा गोष्ट आहे. तुम्ही काहीतरी मागा त्याचे पैसे मिळणार नाही,
त्यामुळे आता एकच उदाहरण देतो की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष की ज्याच्यामध्ये सुरुवातीला किती मिळायचे 1 लाख 2 लाख नव्याने देवाने निर्णय केला काही आजारांना 32 लाख बिल 34 लाख बिल 1 लाख 2 लाख म्हणजे काय बटन देतो का त्याला निर्णय झाला. आता कितीही मोठं बिल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष 32 लाखाचे चेक मी टाका कुठं आले लोक देवीने द्यायला लागले. देवीने माझं काम केलं मला काही सेवा करणार मुख्यमंत्री सहायता कक्ष का वर्षाला 500 कोटी द्यायला लागले 5 वर्षाच्या 4,000 तरी देणार. या महाराष्ट्रात एकही माणूस आजारी पडू नये आणि आजारी पडला तर पैसे देऊन ट्रीटमेंट मिळालेला होता कामा नये. आयुष्यमान कार्ड आहे 5 लाखावर त्याची हॉस्पिटल हळू वाढवतो तर तुम्ही म्हणतो कार्ड आहे इकडे जा हॉस्पिटलला म्हणतो की माझ्याकडे नाही तिकडे जा नाही म्हणतो आणि आम्हाला बरं हॉस्पिटल पाहिजे बरं हॉस्पिटल घेत नाही. मग अशांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष 24 तासात चेक पण नाही हॉस्पिटल आरटीडीएस म्हणजे तुमचा आरोग्याचा प्रश्न संपला रक्तदाबाचा संपला बियाणाचा संपला 2 महिन्याला 1500 मुख्यमंत्री माझे नागरिक आहेच की ज्यामुळे नवऱ्याला रुबाब जाता माझा खूप वाटतो 1500 त्याच्यावर उरले तर मी तांदळाच्या बँकेत तुला चाललं तर मी देते बरोबर ना का पिठाच्या बँकेत साडीत नको उशीच्या पोळीत लागतो पण त्याला तिला 1500 द्यायला शेतकऱ्याला तिला वर्षाला 8,000 द्यायला शेतकऱ्याला वर्षाला 12,000 द्यायला. आता काय राहिलंय काय आता ह्यामुळे लोकांनी ते जे मोदींचं स्वप्न आहे की 2047 ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा देश जगात क्रमांक 1 वर गेला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही सगळे काम करणं अपेक्षित आहे. 12,000 वा आता काय काम 18,000 वा काय काम सर्व करणार नाही. मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा देश 11व्या नंबरला होता 4थ्या नंबरला आला. 2030 साली तो 3ऱ्या नंबरवर येणार 35 साली चायनाला मागे टाकून तो 2ऱ्या नंबरवर येणार 2047 ला अमेरिकेला मागे टाकून नंबर 1 ला येणार. तो येण्यासाठी सगळ्यांचे 2 हात कामाला लागले सगळ्यांचे 2 हात तरुणांचे लागले पाहिजे महिलांचे लागले पाहिजे पुरुषांचे महिलांचे ज्येष्ठांचे सगळे सारखं काम करतात. तेव्हा घरात अलीकडे पैशाची आवश्यकता नाही आवश्यकता नाही काम करा औषधांमध्ये पैसे दान करा गोवधेच्या मंदिरात मुली वेगळा काम करा. तुम्ही काम केला तर तुम्ही श्रीमंत होणार देश श्रीमंत होणार जगात भारताला नंबर 1 वर आणणार. त्यामुळे पैसे विकासाला कमी नाही. तुम्ही सगळे जण त्या वेगवेगळ्या योजना तयार करा. माणसाचा विकास म्हणजे काय अर्धवट लोकांना संपलो आपल्याला 60-65 जणांना सन्मानित तरी आम्ही सगळे जण हातात प्रेझेंट करून जो समोर दिसेल त्याला देणार असं त्याला आठवेल तरी 65 जण आहेत ना. पण तळावर तुम्हाला उदाहरण मी काय म्हटलं की रस्ते विकास गटर विकास शुद्ध पाणी हे तर त्याला म्हणतात माणसाच्या प्राथमिक गरज प्राथमिक आरोग्य केंद्र आयुष्यमान कार्ड हे सगळं माणसाचा विकास म्हणजे काय माणसाचा विकास म्हणजे मी माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या पैशाने एक मानसिक आवाजाचा प्रयोग काय मानसिक म्हणजे ते 36 प्रकल्प काय प्रकल्प तर 15 ते 20 वयोगटातली मुलगी की तिला काहीतरी हवं असतं तिला जिमला जायचं असतं तिला योगाला जायचं असतं तिला ब्युटी पार्लरला जायचं असतं तिला आउटिंगला जायचं असतं सिनेमाला जायचं असतं दिसत काय लहानपणी दूध हवं असतं 15 ते 20 मध्ये ब्युटी पार्लरला जायचं असतं. मग ज्यांच्या घरची स्थिती नाही योगाला 1000 रुपये फी भरावी लागते जिमला 2000 भरावे लागते ब्युटी पार्लरला 500 रुपये द्यायला लागतात. मग अशा पिढी काय करते मग ती कॉलेजला जायला लागली की बाकीच्या पिढी करताना बघून ती मनामध्ये खंत होते तिला दुःख होतं की बाबा माझ्या एज्युकेशनमध्ये मला हे करता येतं. तर तुमच्या पर्सनॅलिटीवर व्यक्तिमत्वावर परिणाम होतो आणि ती निगेटिव्ह होते समाजामध्ये यामध्ये मिळालंच श्रीमंत पण आहे. मग हे कोणतरी देऊया म्हणून आम्ही माणसाचं टाकलं. माणसाचं पॅकेज काय ऐकल्यानंतर काही मुली माझ्या कुटुंबात राहायला येतील तर मेडिकल चेकअप तिच्यामध्ये जी डेफिशियन्सी म्हणजे
तूट आहे शरीरामध्ये, त्याची टॉनिक्स, टॉनिकच्या गोळ्या, टॉनिकचे इंजेक्शन, रोज योगा फ्री, रोज योगासनं खाणं पौष्टिक रोज, दर महिन्याला सॅटर्डे नॅपकिन फ्री, वाढदिवस आम्ही साजरा करणार, दर 3 महिन्याने ब्युटी पार्लर मध्ये जाणं फ्री, दर 6 महिन्याने डेंटिस्ट कडे जाऊन दात क्लिनिंग करणं फ्री. हे आपल्याला माहिती नसेल, आपण रोज ब्रश करतो म्हणजे आज आपल्याला असतं, पण डेंटिस्ट तो 1200 रुपये आमची काही घेऊन जाणार. आम्ही 10-12 डेंटिस्टची पॅकेज केले की आमची वही ठेवा, आमच्या ताईला रिपोर्ट असेल, तुम्ही पूर्ण दवा करा, आम्ही त्याच्यामध्ये पैसे देणार. दर 6 महिन्याने डेंटिस्ट फ्री, दर 3 महिन्याला सिनेमा फ्री, दर 6 महिन्याला जवळच्या एखाद्या स्पॉटला आउटिंग फ्री. हे आपलं पॅकेज आहे. आम्ही केळेवाडी नावाच्या झोपडपट्टीवरून सुरुवात केली, 40 मुली, आता आमच्या 45 ब्रांचेस झाल्या आणि मुली आल्या माझ्या 3300 झाल्या. आता दर 3 महिन्याने ह्या 3300 एकत्र येतात. आज तुम्ही असे एकत्र येतात. 1 तास अप्रतिम भजनाचा कार्यक्रम असतो, 1 तास अप्रतिम प्रवचनाचा कार्यक्रम असतो, 1 तास तुम्ही ज्या योगा शिकवला सामूहिक योगा लोकांना दिसावं काय शिकता, अप्रतिम त्याला मी म्हटलं प्रसादाचं जेवण, प्रसादाचं तर देतात. आता त्या महिलांची इंटरव्ह्यू आहे, पण तुम्हाला मिळालं की माणसाचा विकास नाही, हे तुमची यादीतच नाही. तुमची यादीत काय आमचे खड्डे बघले ते बघू देतात, करूया करायला लागतील. दिस इज नॉट नगरपालिका, हे माझ्या पेशंट मी करतो, लोकवर्गणीतून करतो, CSR मधून करतो. नगरपालिकेचं सुद्धा नगरपालिकेच्या बजेटकडे टाकतो. अवघड होऊ शकतो की शहरामध्ये जी महिला जी मुलगी योगा करायला तयार आहे, तिला योगा टीचरचा पगार नगरपालिका देईल, CSRच्या माध्यमातून देऊ, पण तिला 1 रुपया योगाला द्यावा लागणार नाही. तिला एवढं सगळं ब्युटी पार्लरवर रूल करा, पण तिला दर महिन्याचे सॅनिटरी नॅपकिन फ्री, तिला रोज नाचणीचा लाडू फ्री, तिच्या शरीरामध्ये रक्त वाढेल. हे नगरपालिका बाकीचं तर मी आधी सांगत की मला वेळ नाही, मला कधी मी केलं सांगायला मला आवडत पण नाही. या लाईन्सचा विचार करा. उद्योग तर आहेत, MIDC मध्ये उद्योग आले, देवेंद्रजी गेले दावोसला, दरवर्षी दावोसला सगळ्या जगातले गुंतवणूकदार आहेत ज्यांना पैसे घेऊन पडले. दरवर्षी देवेंद्रजी सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आले. आपल्याला आकडे पण बोलता येते, आपण तिकीट येतात. तुम्हाला वाटावं की खरंच आहे की किती मोठमोठे आहे, खरंच मोठमोठे आकडे आणतात. त्याच्यामध्ये आनंद झाला की तुम्ही एकूण 143 मोठमोठे उद्योग आले, 2 आमच्या MIDC घेते ते इंडस्ट्रीच्या कमीत कमी 2 मोठे उद्योग आले, 4-5 हजाराचा रोजगार उपलब्ध होईल. बरं आपण सगळेजण आता गाव समृद्ध झाल्यामुळे गावातून फारशी करायला येते का, तर 2 जनावर आहेत, धारा काढायच्या आहेत, शेतावर जायचं आहे, पण घरातल्या एकाला नोकरी मिळाली, दरमहा 20,000 मिळाले, वर्षाला 2,40,000 मिळाले, उसाचं बिल आलं, दरमहा दुधाचं बिल येतं, ठीक आहे. पोरीचं लग्न खाटात काढलं, आयुष्यात काय असतं स्वप्न, पोरीचं लग्न काढलं. कितीही म्हटलं ना की हा समाज महिलांना दुय्यम स्थान देतो, पोराचं लग्न खाटात काढलं नसतं, मुलीचं लग्न खाटात काढलं. त्या विषयात सासरच्यांना दाखवायचं असतं, या पोरीचं लग्न कसं केलं, तो कर्ज काढतो, कर्ज बघायला होतो, कर्ज भेटत नाही, आत्महत्या करतो. तर त्याला त्याच्या सेविंगमधून त्याच्या मुलीचं लग्न करता आला पाहिजे. ही जर आर्थिक स्थिती निर्माण करायची असेल तर महिला नोकरी करतायत, घरातल्या पुरुष करतायत, त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत ना. हे सगळं राजभवनाने आगामी काळात करावं असं मी आपल्या सगळ्यांना आदराने विनंती करतो. मी आता एक नवीन कन्सेप्ट मांडतोय, ती सांगून माझं थोडंस. आणि हे सगळ्यांच्या डोक्यात असतं, ते पाण्याला लागेल, मागायला लागेल. मी 60 महिन्यापूर्वी सुरू केलं की स्त्री ही सकाळचा वेळ नोकरी व्यवसाय करण्यासाठी जन्माला आलेली, निसर्गाने तिला सकाळी काही काम दिलं. मुलांचं करायचं, नवऱ्याचं करायचं, करतात की नाही माहिती, सासूचं करायचं. 12 वाजता आमची वहिनी यशस्वी राणी म्हणजे आता सांगा काय करायचं. तिथून 5 तास तिला नोकरी, त्या 5 तासाची त्याला 10-15 हजार रुपये तरी पुरे.
पुन्हा ती 7च्या घरात माझं सेवा करत असेल तर ती 7च्या घरात मुलं आली आई द्या नवरात्र पाण्याच्या दरवाजातून मोबाईल बघून बघतो चाटा हो आहे मी आतमध्ये सासूबाई जवळ थोडी गेली सुरू काय बाबा आहे 5 तास नोकरी करून आले मी सकाळी पण ती कुटुंबाला उपलब्ध आहे संध्याकाळी पण कुटुंबाला उपलब्ध आहे घरी नोकरी पण करते हे पैसे कमवते ती कन्सेप्ट गेले 6-8 वेळे मला सोडते तर टाटाने मला कॉन्टॅक्ट केला चितळे बाकरवाडीवाल्याने कॉन्टॅक्ट केला म्हणजे म्हणाले आम्ही 5 तासाची जॉब तुम्हाला देतो तर ते बाकरवाडीवाल्या चितळेंचं पुण्यापासून 30 किलोमीटर कारखाना आहे बस मी दिली बसचं भाडं माझ्या ताईला नाही ती माझ्या बसमधून जाईल बसमध्ये सगळ्यांना नाश्ता देतो चितळेंकडे 30 रुपये जेवण मिळतं ते जेवण तिने घ्यायचं चितळेला बिल मी देतो आणि चितळे पगार देतात आमची ताई सकाळी मुलांसाठी बरोबर आहे या प्रकारच्या गोष्टी म्हणजे माणसाचा विकास मी गमतीने म्हणतो की स्त्री जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत तिची घरात किंमत निर्माण होत नाही नवऱ्याचं ते वाक्य सगळ्या घराघरात आहे तू घरी बसून खाते म्हणजे काय होती की काय सगळं तर मीच करते पण त्याचं वाक्य ठरलेलं असं की लागतो तू बसून खाते तिने पण पैसे कमवले पाहिजे आणि घराला कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे मग त्याची किंमत वाढते पण मी गमतीने एक वाक्य म्हणतो ते म्हणून माझं बोलणं संपवतो मी नेहमी गमतीने असं म्हणतो की आमचा दादा जेव्हा आमच्या बहिणीकडे 100 रुपये उसने मागतो तेव्हा आमच्या बहिणीची मदत मग ती तांदळाच्या डब्यात लपवलेले काढून देते आणि त्याच्या चेहऱ्याचा आनंद कोण 8 दिवस जेवत नाही कधी चालेल पण द्यायला नसले तर 8 दिवस उरलं मागितले मागितले औषध ठेवायची वेळ तिथे 100 रुपयाची किंमत आहे आणि ती त्या 100 रुपयाची किंमत लक्षात घेऊन महिलांचे रोजगार सुरू करा सगळं घरात सांभाळून घरी काम करा घरी काम करा पण महिलांचे रोजगार सुरू करा 5 तासाचे जॉब सुरू करा 8,000 द्या पण ते 8,000 महत्वाचे आहे स्कूटरवर ती चाललेली असते नवऱ्याच्या 4 वाजता स्कूटर बंद पडली तर ती इकडे तिथे बघते पैसे कुठून आणून माझ्याकडे भेटतो त्याची त्याच्याकडे थोडं असतं ही थोडे देते मोदींना माझ्याकडे 13 वर्ष गुजरात मोदीजी आम्ही पंतप्रधान आहेत आम्ही चांगले दुकानात होते म्हणजे दादा कसे हो तुम्ही दादा म्हणतात चांगला आहे तर मी जर हे झालं की सगळ्या योजना महिलांचं एसटी मध्ये मग भाडं 1500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुलगी जन्माला आली की टप्प्याटप्प्याने 1,02,000 काय सगळं महिला भेटत नहीं छोटी देता हूँ ना 12,000 दिसंबर को देता हूँ लेकिन महिला को देना पड़ेगा क्योंकि उसको मिला तो सीधा घर जाता 1500 रुपये व्यक्तीतून काढली पहिलं मुलाचं दप्तर घेते मग मुलीला फ्रॉक घेते नवा साडी आणून की न आणून थंडी जास्त म्हणून कॉपऱ्यात घेऊन टाकते तरी 100-200 रुपये उरले त्या भेटतो त्यामुळे पुरुषाला मिळाले समजा तुमच्या राजावर मिळाले राजावर नाव घ्यायला काही अडचण राजावर मिळाले तुझं घरी मित्र म्हणून असं मोठी पार्टी मग एका दहाव्यावर पार्टीला बसतो पार्टी करता करता मिळालेले पैसे संपूर्ण 200 रुपये जास्त होतो तो काय केला बघतो तो 200 रुपये पाठवून नाही हॉटेलवर बाहेर जाऊन आणि ही मुलीचं दप्तर घेणार मुलाची बॅट घेणार नवऱ्याला मोबाईल घेणार तरी 100 रुपये बोलायला डब्यात पडणार त्यामुळे ह्या समाजातली महिला जोपर्यंत सक्षम होत नाही 50% काय बोला मला हे तुम्हाला म्हणावंसं वाटते काय सारा एक गाव तुमच्या परिषदेमध्ये कसं आहे का की जिथे 40% महिला आणि 60% पुरुष आहे तुमचं गाव आहे किती असेल महिला 48 एक जिल्हा असा आहे का की त्या जिल्ह्यामध्ये ना 32 लाख लोकसंख्या 25 त्याच्यातली 40% महिला आहे एक देश असा असेल का परमेश्वर 50-50 नो पार्शलिटी 50-50 तुझ्या भाषेत असेल का मुली कमी आणि मुलं जास्त एका टक्का असतो तो भाग होता पण 50-50 म्हणजे 142 कोटी लोकसंख्येमध्ये 71 कोटी महिला मल्टीप्लाय 2 हात हे सध्या काही विचारावं काही तुम्ही काय जमीन आहे काय करतात नाही मी हाऊस वाईफ असू शकत नाही
हाऊस वाईफ हा परिचय असू शकत नाही. क्लासेस घेते, मी घरी अगरबत्ती करते, मी एका ऑफिसमध्ये 2 तास जाते. हाऊस वाईफ या तर ठीक आहे, मी घरचं सगळं करते, ते निसर्गाने दिले आपल्याला. पण ती कमवते असं व्हायला पाहिजे. आणि राजा भाऊ तुम्ही मोठमोठे प्रोजेक्ट घेऊन या, तिकडे देवणी तुमची वाटत बघत असलेली आहे, तुमच्या लाल प्रेम आपण राजाभाऊला हे देवणीचं वैशिष्ट्य आहे की त्याच्याकडे फुकाच्या साहेबांना त्यांची सेवा स्वतः हाताने त्वरित कार्यवाही करावी. त्यामुळे एप्रिलमध्ये एक मोठा ग्राउंड शोधून दिला. तुम्ही सांगता की 57,000 मतं जास्त मिळाली, तर प्रत्येकाला आनंद होईल ना. मत लागलं म्हणून तर प्रेम असतो, पक्षाबद्दल प्रेम, चिन्हाबद्दल प्रेम, देवतेबद्दल प्रेम, कोणीबद्दल प्रेम, राजाबद्दल प्रेम. मग त्या राजा आपल्याला आवडेल गेले आवडेल आणि चढा राजा मी चढा तुझे लोक जय हिंद जय महाराष्ट्र. आता अँकरने भर मगाशी वाचली त्याची यादी बदलली, त्या सगळ्या पेटेवाल्यांनी यायचं. कोण लागेल